नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण बघतो आमच्या घरातलं गंगापूजन. तर काका काकी आमची पंढरपूरला गेलेली, परीसुद्धा गेलेला. मागे आपण 2 गंगापूजन बघितलं, त्याच्यात गंगेची पूजा आपण गाव करायचं कारण असं की मी जरा उशिरा पोहोचते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गंगेच्या पूजनापासून व्हिडिओ चालू करत आलो. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर साफसफाई चालू आहे सगळीकडे. मम्मी घरात एकदा झाडू वगैरे मारून घेता. तर आमची कॉट जी होती ह्याच्यात घरात हॉलमध्ये ती बाहेर घेऊन येलं. काकाडे खुर्ची वगैरे आटता सख्यता बघा तड्या. मस्तपैकी सकाळीच रेडी झालेली आहे. हडा बघ बघूया इकडे. तर मम्मी सकाळीच लवकर तयारी केल्या ना, कारण की नंतर एकदा कामाक लागलं का टाइम गावाच नाही. तर मंडळी, तुळशींची मी माळा करते घालण्यासाठी. आतमध्ये बाकी तयारी चालू आहे. अजून जेवण करून कोणी येऊ नये तोपर्यंत आम्ही बाकीची हलकी फुलकी कामं असत ना ती करून घेतो. मम्मी वाती केलं, तर मम्मीने वाती वगैरे केला ना. तर चौरंग लागतात, चौरंग वगैरे ठेवलेलं आहे. सर आंब्याची पान आम्ही ही माळ केली आहे मग अशी ती. तर काकान थोडा थोडासा गाडीसर व्यवस्थित लावून ठेवलेला. माका एक काकीन पंढरपुरापासून बांगड्या आणलेल्या असत. बघा, एक नंबर लायला ना काकीन. तर काय करतो? एक नंबर लायलो बाई. आता आठ पेटायचो, आदान ठेवलो, आता मम्मी नारळ फोडताडे. नाल फोडून घेतो कोवळ्या आणि कोवळ्या होते डाळी. पिशो काढूक नाही दाखवा मी नारळ. 10 डाळीचे. तर मम्मी डाळीचे खोबरे परिणातला बघा परे बघ. तांदूळ घेता याडे. त्याच्यात काढतो त्या टपात काय तांदूळ त्याच्यात काढतो बाबा. हे वाढूक गेला त्याकडे रावला हे वद्द रावला बोलतो काय. तर आताच तांदूळ घातले. आणि कितके घातलं गे तांदूळ? तांदूळ घातलं आम्ही 2 कुडो. हो, 2 कुडू ना. तर 2 कुडू तांदूळ घातल्याने मोठं तो हात घेऊन येले मी ढवळण्यासाठी. तर काकीकडे पाटल्या तर कांदो खोबरा सगळं असं वाटण्याचं सामान तर भाजून घेता. ह्याच्यात भात ठेवलेला, ह्याच्यात हिरवे वाटाणे. मी आता डाळ टाकता शिजत. शेंगाची डाळ टाकी. शेंगे उकडून ठेवल्या ना खडे. काय गुडू कर सुपारी येते बटर पडे सकाळी उठले. भात झालेला. तर मुळ्याची भाजी चिरून घेतात. काकीकडे डाळीसाठी मिरची ह्या करता चिरता. टमॅटो चिरल्या ना मुळ्याची भाजी चिरता. आत्या दिला आई तडे किसता. आम्ही आत्ता येल्या बटाटे धुता भाजीसाठी. नाही गे कामा करून लिहिल्या सगळी घरातली. ह्याच्यात होत कौस्तुभ घालू मावशी आजी इल्लेली असा गंगापूजनसाठी. ही मामी आजी आणि या पिंट्या तू. तर जंगा दिसून येली आहेत ही 2 जण. आणि मावशी आजी गावठण दिसून येली आहे. बरोबर. ती काय करतं? हो. आणि हां चला तर.
खिरी गोड दिसतात. तर ह्याच्यात खीर घातल्याने अशी जत गोड पदार्थ खिरीचोच असा. गंगापूजना खीरच करूची लागता. होय ह्याच्यात खीरा आणि भाजी फोडणे घालता माहिती. खीर कोण करता? खीर काकी. काय काय घालता? वायात घालू का मी टेस्ट तर आकाशची मम्मी आता मुळ्याची भाजी करता. फोडण्यात टाकला ना मिरची आणि खीर झाली अडगे. अजून गुळ घालू गुळ घालू का? आता पाणी ती भाजी बरी करता म्हणतात गे मुळ्याची. भांडून काय देऊ भाज्याची वाट लागली. मम्मी बघ भाजी देवता मम्मी आमची घराची मुळाचीच करता. सगळा मांडून झाला सगळा. बाजू जमता रागा सुद्धा पोटवाच्या आधी पाडा मारे नारायणाय नमः माधवाय नमः हरि गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः कार्यं मे सिद्धिमायान्तो प्रसन्ने वेदान्त दिसतलंय. नमस्कार कर निवड आयुष्यमस्तु दीर्घमायु भव. चला तर आता पूजा करून झालेले आता पाया पडतात सगळेजण. वाडी घेऊन जातो ना तर आता जेवण वाढलं नाही आतापर्यंत. तर सगळेजण जेली आता आम्ही घरातले सगळेजण घेऊन बसलो. विसर लोट्यारच सानिया वाटता. तर आमचं आता जेवण वगैरे करून झालेलं हा हे खडे
वेळा तर मस्तपैकी पार पडला गंगापूजन. आता संध्याकाळी बहुतेक भजनाचं बेत असं, कारण की काकेन हरभरे ना भिजत घातल्यानं हरभऱ्याची उसळ असा. तर रात्री भजन पण उगे केल्याने तर आता मंडळी संध्याकाळचा मस्त की आमच्या टेरेसवरती इलाय आणि पक्ष्यांचा थो चाललेला त्यांच्या घराच्या दिशेन. ये तरी हे बघा रुद्र गावडे इल्लेलं असं. ती काठी काय पेट काय ता मॅगी अशीच खात आ काय बाबा ती या शिजवच्या आधी ही बघा मॅगी कशी खाता तो सवय हा. भजना घे आता उसळी खाव काय रे. हां तर अडे उसळीची तयारी करून घेतलेली. हा मसाले वगैरे सगळा टाकून काढला ना दोघं. तर मंडळ ना आता पण डायरेक्ट रात्री भेटतं. तर पाटल्या तर तडे ना तर म्हणताय ना आता पण डायरेक्ट रात्री भेटतं. तर तडे पाटल्या जरा उसळ करतो. चला तुमका दाखवते उसळ. तर सगळे मसाले वगैरे काढून घेतल्याने आत हरभऱ्याची उसळी हरभरे उकडून घेतल्याने आत मम्मी आणि काकी दोघाव करतात. चांगलं लावतो तर भटकी राहण्याचे नाही काय नाही. कांदा ह्या करतो घर हो गेलं तेव्हा खराच गेला की अकरार गेलेली बाई ती. अगो मेला त्याला का चावू मुला सामान सामान नाही हळद चावू त्याला लागत देऊ नको गरम तो आणखी भात दिला असता ना खोबरा होते काय हवं चणे दुपारी नाही खावा म्हणजे आतमध्ये आता भजनाची तयारी चालू आहे. तर चला मग भजन बघूया.